हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. आणि माझे लिप्स खूपच बरे होत आलेत. तसं तर तुम्ही विचारलं आता काय झालेलं, तर इन्फेक्शन झालेलं. आणि मी चालली आता कॉलेजला. 8चा लेक्चर आहे आणि वाजलेत 7:55. पप्पा एवढा टाइमपास करतात, एवढा टाइमपास करतायत ना, आतून ओरडतायत झालंय चल. कारण आज पाऊस नाही पडतंय म्हणून पप्पाला घेऊन चालली आहे. आणि मम्मी ते बसली आहे फ्रेश वगैरे होऊन, मस्त चाय पीत पीत ती टीव्ही बघतीये. चाय नाही पियाली, मग काय पियाली? गरम पाणी पिऊन टीव्ही बघती. आणि असं खूप चांगलं नाही वाटत आहे यार, लिपस्टिक वगैरे लावली नाही तर. हा हा. नाही नाही, पण तू तर डीमार्टला जाणार होती ना? यार गाईज, काल बोलले वाशी, मग बोलले डीमार्ट, मग दोन्ही पण नाही, दोन्ही प्लॅन कॅन्सल झाले. आता आज बोलतायत वाशीला जाऊया. बघूया, चला जाऊ. मी कॉलेजवरून आल्यावर मी टी शर्ट हे करायला जाणार आहे, युनिफॉर्म. माझं लेक्चर झालं, फोन करेल पप्पाला. तर चलो जाते हे. सकाळ सकाळी सर्दी झाली का माहितीये काय? का सर्दी झाली माहितीये काय? आधी मला झाली, महिला झालीये. एवढा पाऊस पडतो तरी हिला एसी मध्ये झोपायचं होतं गाईज. एसी एसी महागात पडली आता. हा, मग तेच त्याच्या आदल्या दिवशी तर लावलीच ना. आणि आज पाऊस नाही पडत आहे, खूप चांगली. रात्री काय झालेलं ग, गाठ पडलं की ऍक्सिडेंट झालं. अरे हा, रात्री भांडण झालेलं माहितीये काय? मी माझं नाक बंद झालेलं पण उठलेली, बघितलं लोक ओरडत होती. बाय गाईज, लेट होतोय. तर गाईज, आपलं खालचं मेडिकल बंद होतं. मास्क घ्यायचं होतं. हे खूप घाण वाटतं यार समोरच्याला बघायला, आणि मला पण नाही आवडत असं कोणी मला बघितलेलं. तर बघूया, पुढचं एक मेडिकल आहे तिकडे चालू असेल तर आपण मास्क घेऊया जाऊन. नाही नाही, पप्पा कॉलेज सोडा बंद आहे गाडी. आणि आज थँक गॉड की पाऊस नाही. आणि आमची स्कूटी आहे ना, खूप आवाज करते, काय माहिती काय झालंय तिला. अगं मम्मी विचारते आज जायचंय काय वाशीला? नाही यायचंय. अरे मग खाऊ संपलाय आमचा पप्पा. नो, सकाळी गर्दी दिसते का लोक चालले ऑफिसला. ऑफिस टाईम, ऑफिस टाईम. ती टॅक्सी नवी मुंबईमध्ये कधीपासून टॅक्सी चालू लागली? नवी मुंबईमध्ये टॅक्सी कधीपासून आली? पण भिजलो वाटतं. खाली सीट होती आहे, बोलतात कपडा सुकला नाही आणि भिजलोय आता. पप्पा लोक बोलतील मी सुसू आली आहे. हळू चालवा, सिटी फ्लोची बस उडवून देईल. 2012 गाईज, आम्ही येताना मेडिकल्स तर बंद होते, बट माझ्या बॅगेत मास्क होता. बरं झालं मी नंतर बघितलं आणि मी हा मास्क लावलाय. आय डोंट नो, माझे डोळे असं वाटतं मी आजारी आहे आणि मला खूप शिंका येतात सकाळपासून क्लासमध्ये. बट ठीक आहे, इट्स ओके. आणि लेट्स सी काय होतंय. तर गाईज, मी जसं की तुम्हाला सांगितलं की मी छत्री घेऊन नव्हती गेली आज कॉलेजला. बट बट इतका पाऊस आला, इतका पाऊस ना, मी म्हणजे भिजत भिजत आली. माझे केस पण ओले. बस स्टॉप पर्यंत आली, तिकडे पाऊस थांबला थोडा, मग मी तिथून चालत आली. तिथून पुढे परत पाऊस आला, परत थांबली. नंतर बोले आता आता नाही थांबायचंय, आता भिजली तरी चालेल पण घरी पोचायचंय आधी, नाही तर लय पाऊस येणार. आणि तेच झालं, पाऊस इतका येतोय ना, इतका. आता मी नाश्ता नाही, जेवायचा टाइम झाला, 1 वाजले. जेवते मस्त. मम्मा डॅडी गेले डीमार्टला काहीतरी सामान घ्यायला, रेशन. तोपर्यंत मी जेवून घेते. आ काही मस्त धो धो पाऊस पडतोय आणि रस्ते भरतायत. ते खाली भरलंय पाणी थोडं थोडं, कारण कंटिन्युअस पाऊस पडतोय.
गाईस मस्त पाऊस सकाळी मम्माने बनवलेला चपाती आणि भुर्जी आणि पाणी मला कसलं साचलेलं नाही स्कूल सुटली आहे ती. आणि मम्माने डाळ भात पण बनवलाय असं नाही की नाही बनवलाय हे बघा भात रेडी आहे डाळ पण आहे तिखटवाली डाळ बनवली आज तिखट डाळ आहे सो मी आज ट्राय करणार आहे तिखट डाळ खायचं कारण माझे ओठ आता लिप्स प्रॉपर नाही पण बरे झाले मी खाऊ शकते तर नाश्ता करायला आय मीन जेवायला आहे सॉरी गाईज जेवायला या मस्त पावसात अंड्याची भुर्जी अँड चपाती पाऊस एन्जॉय पाऊस एन्जॉय करत मी जेवतीये ए, काय असं- ए, कागद आहे. दे ना ना. हे बघा गाईज हे बघा उठली आता पण तुम्ही तुझा चेहराच येत होता फक्त दे ना. थांब ना. हे बघा भेटला ना सारखं दे ना दे ना दे ना पॉपकॉर्न घेऊन आली हे बघा गाईज डीमार्ट मधून ते आली 10 रुपये जर आपण मॉलला जर घेतले असते तर 500 रुपये गेले असते काय पण 500 काही 390. हा? 390. मम्मी 390. आणि तो bucket 600 का 500. काय तुला डीमार्ट मधून Creation. 7,000 घेतले. 7,000. बस तू तर बोललेली 5,000च घेऊन खर्च करून येणार फक्त 2,000 एक्स्ट्रा खर्च करून आली एक्स्ट्रा राशन भरलंस बल्ब घेतले आणि चार्जिंगचे 4 इंच बल्ब मग त्याच्यात पैसे गेले जाऊ दे मग. गावी नाही पारदान बिंदन घेतलंय मग ठीक आहे युजफुल वस्तू घेतल्या फालतू काय घेतलं नाही ना फालतू काय सामान नाही घेतलं ना गावी ना बल्ब घेतले 4 चार्जिंगचे गुड गाई तर गाईज असं आहे आणि मी आता झोपणार आहे मी आताच जेवली आहे जसं तुम्ही बघितलं आणि 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 गावात नाही खाल्लास ते स्टँड घ्यायला पाहिजे बोलून नाही खाल्ला कारण मला झोंबत होतं इथं ऑनलाईन होते घेतले झुंबू चुक होते झुम 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 झुमतंय रक्त येत होतं गाईस रेशन भरलंय गाईस पाऊस काय थांबत नाहीये पाऊस खूप आगाव झालाय लोकांचं असं झालंय जेव्हा पडत नव्हता तेव्हा त्यांना खूप पाऊस पाहिजे होता आणि आता पडायला लागलाय तर पाऊस नको मम्मी ब्लॉग शूट कर चहा बिस्किट गुड्डे आणि ते डाळ आहे आणि भात रस्ता भरलाय भाजी काय करायची तर गाईज मी आत्ताच झोपेतून उठलीये झोपायला गेली तेव्हा पाऊस होता झोपून उठली आता पण पाऊसच आहे आणि मला झाली खूप सर्दी सर्दी आता काय करू कंटाळा आलाय मला खूप पण मला झाडू मारायचा आहे सध्या मला फ्रेश व्हायचंय मग मला कॉलेजचा अभ्यास करायचा आहे पीपीटी बनवायची आहे पण मला खूप कंटाळा आलाय आणि ती मॅम माझा आहे ना जीवच घेईल तुम्ही नाही दिलं तर नहीं घेणार चांगले आहेत माझ्या मॅम तशा चलो गाइस मिलते हैं फ्रेश होने के बाद मम्मीला सांगते दूध गरम करून द्यायला चाय बनवली आहे तशी तिने चाय बिस्किट काहीतरी खाईल बट मला दूध पियायचंय तर गाईस मम्माने माझ्यासाठी दूध गरम केलंय आणि ते जास्त गरम झालंय जे की मला बिलकुल नाही आवडत जास्त दूध गरम केलेलं बट ठीक आहे कारण तिचं पण लक्ष नव्हतं आणि मी पण झाडू मारत होती तिला सांगितलं की झाडू खूप मस्त ते बॉन्ड मीटर टाकलं बॉन्ड बॉन्ड मीटर मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत ऍक्च्युली आता तुम्ही बोलत असाल टिपिकल इंडियन मम्माज बी लाईक दहीचा डब्बा आहे त्याच्यात बॉर्नविटा ठेवलाय हा बॉर्नविटाला पडतच नाहीये पहिली बाई हे तुम्ही बोलाल एवढं बॉर्नविटा एवढा बॉर्नविटा पितात का ऍक्च्युली आहे ना हार्डली दोन चमच पडला असतो मला वाटतं 2 का 3 चमच बट तेवढाच बॉर्नविटा पियाचा असतो
डबा दहीचा आहे बट सॉरी गाईज माझं आहे ना स्ट्रॉ शोधत होत. तर गाईज बॅग सुकवायला लावली आहे कारण की भिजलेली पूर्ण आणि बुक पप्पाने काढून ठेवलेली दुपारच्या बॅगमध्ये. आणि पाऊस तर थांबायचं नाव घेत नाही, नुसता कंटिन्यू पडतोय. ते पण असंही नाहीये की हळूहळू पडतोय, खूप जोरजोरात पाऊस पडायला लागलाय. आता ताई येते बोलली ऑफिस वरून, काय माहिती खूप पाऊस आहे बिचारी. पण ठीक आहे, आता आपण करूया अभ्यास. म्हणजे पीपीटी बनवायचा, पीपीटी बनवायला कपडे असे सुकवायला लावले. सगळीकडे कपडे सुकवायला लावले. असं वाटतं सेल लागले आमच्या घरात कपड्यांचा, कारण पाऊसच एवढा पडतोय, कपडे सुकतच नाहीये. मग पंख्याखाली सुकवायला लावले. मी गोरी दिसायला लागली आज भिजून आलीये तर. एवढा टॅन नाही जात, पण तो अजून जास्त पण टॅन दिसतो भिजल्यावर. आणि गाईज मला इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय का माहितीये, कारण माझे लिप्स बरे होत आलेत म्हणून. मी साईडला पिक्चर लावून दाखवेल आधी कसे होते आणि आता चांगले झाले. आणि ऍज युजल माझा पोपट झालाय, लॅपटॉप मध्ये चार्जिंगच नाहीये. सो चार्जिंग नाही, ठीक आहे. आता मग मी दुसरं अभ्यास करते, तोपर्यंत प्रेझेंटेशन मी नंतर बनवेल चार्जिंग झाल्यावर. आता मी थोडे नोट्स ते लिहायचे होते, कारण मी सॅटर्डेला अब्सेंट होती म्हणून ती करून घेते. कंटाळा आलाय लिहायचा, बट करावं लागेल. कुछ भी करके करना पडेगा. आणि पप्पा गेलेत खारी आणायला. पप्पा आणि पप्पांना सांगितलंय की येताना काहीतरी घेऊन या. सो पप्पा आणतात आमच्यासाठी मोमोज, म्हणजे पूर्वासाठी, मी तर खाणार नाही. माझ्यासाठी पप्पा रवा केक घेऊन येत आहेत. बिचारी भिजून आलीये रे, एवढं ऑफिसला जाते भिजून येते. आता काय रे डोंगर का पाणी खेळत आणले, पाण्यातून उड्या मारत. आमचे पप्पा पण डोंगर का पाणी करत गेलेत, चालत गेलेत, चक्क स्कूटीवर नाही गेलेत. अरे रेनकोट आहे गाईस, तरी वापरत नाही. आणि माझा रेनकोट तर मला पाहिजे वापरायला, पण तो सापडतच नाही. शोध ना ए माझा रेनकोट. अरे यार ह्याला माझा रेनकोट शोध ना. बंद कर, माझा रेनकोट शोध ना. बंद कर. प्रियता इकडे लॅपटॉप लावलाय. ताईकडे जाऊया गाईस, ताईकडे जाऊया. ताई येणार आहे आता आमची. कसं वाटलं ताई, डोंगर का पाणी खेळत आलीये. अरे भिजली अक्की, रिक्षाच्या लाईन मध्ये उभं राहून भिजून आलीये. ओ नो, ओ नो, काही कसला बेकार पाऊस आहे. नाही, कसं वाटतंय मम्मी, तुला तर पाऊस पाहिजे होता ना मम्मी. मग गावाला जायचंय. नाही जायचं, रेड अलर्ट दिलाय कोकणला. रायगड, रेड अलर्ट. ठाणे पालघरला मुसळधार पावसाचा इशारा. तर गाईस पप्पाने एवढं खारी आणि काय आणलं मग, खारी बटर आणले. खारी बटर आणि माझ्यासाठी आयकर मधून हे आणले रवा केक. आणि पाऊस एवढा धो 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 पडतोय, मला असं वाटलेलं की कॉलेजला सुट्टी देतील, पण कॉलेजचा टाइम टेबल पाठवलाय आम्हाला. सो नो सुट्टी टुमारो. आणि एक सांगू, इकडे पाणी खरं बोल, गावावरून येईपर्यंत सारखी मला महाराष्ट्र मध्ये जायचंय, मध्ये जायचंय. नीट कर ना. जाणार आहे महाराष्ट्राला. हा ना, पप्पाला मी कधी बोललेली माहितीये का, गावाला. ते दोघंच चाललेत. आणि मी ऑमलेट खाणार आहे, कारण मी इतक्या दिवस खाल्लेलं नाहीये. सो मला खायचंय ऑमलेट. खूप दिवस झाले मी काहीच नाही खाल्लंय ह्याच्यामुळे, लिप्समुळे. सो आज मी मस्त दणकून असं डाळ भात आणि ऑमलेट खाणार आहे. आणि माझं प्रेझेंटेशन बनवून नाही झालंय, कारण माझं डोकंच चालत नाही.
मला बनवावं लागेल तसं पण मी उद्या कॉलेजला सुट्टी घेते आय गेस. बघूया आता. चला गाईज. मला पण बरं. गाईज जसं की मी तुम्हाला सांगितलं मम्मी डॅडी गेलेले. मम्मी डॅडी गेलेले आमचे. ए पडतील ना. नाही पडणार. महाराष्ट्र लंच होमला तर मम्माने कॉल केलेला आणि सांगितलं की मोदक घेऊन यायला. सो मस्त असे टेम्पटिंग मोदक आणले तिने मस्त. टेस्टी तर दिसत आहेत तर खाऊनच समजेल आता. ए कर ना. या. थांब जरा याच्या ठेवते पडलं तर. तू फक्त गार झालं. चांगलं लागतंय. टेस्टी आहे ना. त्याच्यात तूप टाकलं असतं ना चांगले लागले असते. प्लीज त्या कपड्याला इग्नोर करा सांगा. हा इश्यू सगळ्यांच्याच घरात आहे. कपडे सुकत नाहीत कारण Stand पाऊस आणल्यावर- कंटिन्यू पडतोय. आम्हाला स्टँड घ्यायचंय ते बघूया आता. आपण स्टँड घ्यायच्या विचारात आहे. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतीये मी. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी ऑफिसला जातं कॉलेजला जात आहेत प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि जास्त पावसात बाहेर पडू नका कारण खूप काय इन्सिडेंट होत आहेत. सॉरी, झाडं पडत आहेत, खूप काय काय गोष्टी आहेत. सो प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि छत्री कॅरी करा, रेनकोट कॅरी करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय. मोदक खायला या.